SFL वर्सेस एमपी पहिला चेंडू घेऊन येतील ते जयप्रकाश पाटील आणि सामना करतील ते कालचे हिरो अथर्व पाटील। सामना 5 षटकांचा राहील। पंचाकडून इशारा येतोय मॅच स्टार्ट। ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर आणि तिकडे बाद होतोय। पहिला चेंडू पहिला आकडा बसतोय आणि मोठा वादा असतो अथर्व पाटील यांच्या रूपाने। कालचा जो हिरो ठरला होता तो आजच्या पहिल्या चेंडूवर 0 होऊन बाद होतोय। आमचे गावात मोठा उत्सव हाय। आमचे गावात क्रिकेटचा संग्राम हाय। आमचे गावात मोठा उत्सव हाय। आमचे गावात क्रिकेटचा संग्राम हाय। आम्ही उमेदवार आम्ही क्रिकेट हौशी आम्ही क्रिकेटचा अभिमान। आम्ही उमेदवार आम्ही क्रिकेट हौशी आम्ही क्रिकेटचा अभिमान। आम्ही UPL खेळणार आहोत। आम्ही UPL खेळणार आहोत। आम्ही UPL खेळणार आहोत। पहिल्या चेंडूवर मोठा हादरा बसतोय तो SFL संघाला। जो कालचा हिरो ठरला होता अथर्व पाटील त्याला 0 धावसंख्येवर बाद करणे यश मिळवतात ते जयप्रकाश पाटील। जयप्रकाश पाटील यांचा दुसरा चेंडू सामना करता आलेला आहे ते करिश पाटील। एमपी बीचे मालक चिराग पाटील यांचे हार्दिक स्वागत। पुन्हा एकदा ऑस्टनच्या असा सुंदर चेंडू टाकलेला तिकडे 1 धाव समाधान आला करिशाना। संघाचा खातं खोलताय वैयक्तिक खातं खोलताय। खूप खुश आहे चिराग पाटील। ओके तिसरा चेंडू सामना करतील कॅप्टन चेतन आणि सुंदर फटका आणि हा जातो चेंडू दन 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 सीमारेषा बाहेर। चेतन पाटील यांनी वैयक्तिक आपलं खातं चौकाराने खोललेलं आहे। संघाला नेऊन ठेवतात ते 5 धावसंख्येवर। 3 चेंडू 5 धावा। चेतन घरात यांनी पहिला चेंडू चौकार मारत आपलं खातं खोललेलं आहे। पुढचा चेंडू सुंदर चेंडू ब्लॉकर चेंडू पण तिकडे 1 धावेवर समाधान मानावं लागेल चेतन घरात यांना। चांगलंच कमबॅक करतात ते जयप्रकाश पाटील आमच्या आगरी मास्टरचे कुकार गोलंदाज। त्यांचा प्रत्येक चेंडू जो यॉर्कर टाइप असतो ब्लॉक होल मध्ये टाकतात माहीर। आणि सुंदर असा फटका जातो षटकार। सुंदर असा कवचावरतून मारलेला हा षटकार अप्रतिम षटकार करिशच्या बॅटीतून आलेला आहे। आणि थोडासा असं महागडं षटक पडत आहे आता जयप्रकाश पाटील यांचा। 5 चेंडू झालेले आहेत 5 चेंडू धावसंख्या झाल्या त्या 12। शेवटचा चेंडू शॉर्ट पिच चेंडू बघा तिकडे 1 धावेवर समाधान मानावं लागेल। आणि या एका धावेने धावसंख्या देते 13। 1 षटकार करिश 1 बाद 13 धावसंख्या SFL डीजे।
आमचे गावचा त्यांची संकल्पना साई साई लोक आमचे गावचा त्यांची ही संकल्पना नवीन कार्य करण्याचा त्यांचा बाबाला धन्यवाद देतो साई साई ग्रुपला त्यांनी आम्हा मान दिला धन्यवाद देतो साई साई ग्रुपला त्यांनी आम्हा मान दिला आम्ही UPL खेळणार आहोत आम्ही UPL खेळणार आहोत आम्ही धन्यवाद डीजे। तर आता याच्या पुढे समालोचन करण्यासाठी येतात आमच्या गावातले होतकरू समालोचक राम। तर आम्ही त्यांना संदेश देऊ बघूया राम यांच्याकडून। धन्यवाद संजा। आता आपल्या समोर पुढचा गोलंदाज येतोय तो प्रशांत पाटील सामना करतील करिश। पाहूया काय होते पुढचा चेंडू प्रशांत यांचा पहिला चेंडू सुंदर असा मारला फटका देखणा फटका पाहूया जातोय का आणि हा धाव झेल घेतलेला आहे सुंदर डीजे। षटकार मारायच्या नादात झेल बांधून बाद होत आहेत ते करिश वैयक्तिक 8 धाव संख्येवर बाद होत आहेत आणि प्रशांत पाटील हा आपल्या पहिल्या चेंडूवर गडी बाद करणे यश मिळवतोय। प्रशांत पाटील चांगले कुठेतरी 2 मोहरे बाद होत आहेत SFPL चे, पण कप्तान अजून त्यांचे मैदानावर हजर आहेत। बघूया प्रशांत पाटील यांचा दुसरा चेंडू सामना करतील आता नवीन फलंदाज जयेश तुकाराम पाटील उर्फ जॅक्सन। जयेश तुकाराम खरंच सॉरी जॅक्सन। बघूया आपल्या संघाने किती धावा करतायत। आणि हा छोटा ढकलून काढतायत तिकडे 1 धावेने आपलं खातं खोलतात आणि आपल्या संघाला नेऊन ठेवतात ते 14 धाव संख्येवर। मकरंद मकरंद म्हात्रे यांची चांगली अशी क्षेत्ररक्षण होते। आमचे 40+ आगरी मास्टरचे 50+ झालेले आहेत ते आता चांगले क्षेत्ररक्षण करतायत। आणि इकडे 1 धाव गोल करता एक सावध पवित्र कोणीतरी घेताना दिसतंय चेतन घरात, कारण माहित आहे अजूनही 3 षटक बाकी आहेत। तिकडे आपला हाणामारी करता येईल, हे षटक आपला खेळून काढायचं आहे। 50-50 ओव्हर बाकी आहे, तिकडे हाणामारी करू शकतो, त्यासाठी ते सावध पवित्र घेऊन खेळत आहेत। आणि इकडे मारल्या बघा फटक्यात झेल बाद होऊ शकत नाही, तिकडे गचा क्षेत्ररक्षण होते आणि चेंडू जातोय सीमारेषे बाहेर। चैत पाकाचे महिन्याने येईन तुझे मी जत्रला माझी वरदेवी आईचे आणि प्रशांत पाटील यांच्या चौथ्या चेंडूवर चौकार बसतोय तो जयेश तुकाराम घरत यांच्या बॅटीतून आणि संघाची धावसंख्या होती 19। सुंदर असं बघूया क्षेत्ररक्षण होतं, 1 धाव तर पळून काढलेला, दुसऱ्या धावसाठी धावता बघा तरी धावची होऊ शकणार नाही, तिकडे गचा क्षेत्ररक्षण होतोय। 1 धाव 2 धाव पळून काढतायत जयेश तुकाराम पाटील। चांगले रनिंग बिटवीन द विकेट मानावी लागेल जयेश आणि चेतन यांच्याकडून। कुठेतरी आता गचा क्षेत्ररक्षण होते ते मकरंद म्हात्रेकडून। या 2 धावसंख्या होती 21। प्रशांत पाटील यांचा शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकातील। आतापर्यंत जरी आणि इकडे झेल सोडतात जयप्रकाश पाटील,
कुठेतरी गचा क्षेत्ररक्षण होते ते त्यांच्याकडून वारंवार चुका करतायत, चौकार देतायत, झेल सोडतायत. या एक धावेने धावसंख्या देती 22. मी गणेश पांडे यांना विनंती करेन त्यांनी समालोचन कक्षाचा ताबा सांभाळायचा आहे. हॅलो 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 गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. आणि स्पर्धेतील अंतिम दिवस म्हणजे सुपर संडे आणि ग्रँड फायनल आहे. आपण पाहतात खऱ्या अर्थानं या गावाचा अभिमान, स्वाभिमान आणि 2024 टेनिस बॉल क्रिकेट आपण पाहतोय, ज्याला आपण एक वेगळीच दिशा दिली आहे. आणि धावसंख्या फलकावरती जर पाहिली तर तुम्ही आतापर्यंत 2 विकेट लॉस ऑफ 22 बद्दल विचार केला तर 22 ही धावसंख्या फलकावरती पाहतोय. जॅक्सन झरत त्या ठिकाणी ऑन सायकल एंड वरती उभा आणि उमेदवार आगरी मास्टरचे क्रीडा समाज संस्थेचे अध्यक्ष माननीय आदरणीय दिनेशजी पाटील साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन झालं. आपलं देखील या स्पर्धेमध्ये नक्कीच मोस्ट वेलकम. आपण देखील मानानं सन्मान मुख्य मंचावरती स्थानावर व्हायचंय. त्यासोबत ऍडव्होकेट आपण विचार केला तर कालच्या दिवसापासून सर्वात मोठं व्यक्तिमत्व, ज्या व्यक्तिमत्वानं या गावाला खऱ्या अर्थानं सपोर्ट देखील केलं आणि खऱ्या अर्थानं विशेष सहकार्य देखील आर्थिक स्वरूपानं प्रत्येक खेळाडू दिलेला खूप मोठा तो हातभार आपल्याला पाहायला मिळाला. ते नक्कीच भरतजी पाटील साहेब देखील आपण पाहतो मुख्य मंचावर. स्पर्धेमध्ये मोस्ट वेलकम, हार्दिक स्वागत आहे. स्वागत एसआयपीएल आपण पाहतोय दोन्ही करता खूप मोठी मॅच. आज प्रत्येक मॅच इम्पॉर्टंट असेल, जर जिंकायचं आहे टॉप 4 करता आणि ज्या 2 टीम त्या टॉप 4 मध्ये गेल्या त्याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर एमफिट जी टीम तुम्हाला माझं यावेळी फीड करताना पाहायला मिळते. त्यासोबत ओम साई टीम आपण पाहतोय, धीरज टीम, त्यानंतर गणेश साई टीम, काशीबाई 11 आपण पाहतोय टॉप 4 करता. पुढचा प्रभात देखील आपण पाहतोय. आणि आज नुसतं संडेचा दिवस नाही, खऱ्या अर्थानं आपण 6 दिवस खूप मोठी मेहनत करतो. जॉब किंवा काम धंदा सांभाळून क्रिकेट खेळत असताना सुट्टीचा दिवस म्हटला की घरामधनं उशिरा उठणं आणि कुठेतरी मात्र आपलं कॉल किंवा व्हॉट्सअप किंवा ऑनलाईन जाणं आणि पाहणं की लाईव्ह टेलिकास्ट चालू आहे. यावेळी फ्लॅट अँड बॉल ज्याला फुल केलाय, ज्याला सरळ पाठवलाय टाइमच्या डोक्यावर एक दर्जेदार स्ट्रोक 6 धावा आणि त्या मात्र 6 धावा बॅट मध्ये आला. तो फलंदाज आपण पाहतोय या टीमचा कर्णधार मिस्टर चेतनच्या बॅट मधनं षटकार. यस डिझाईन येते 33 या धावसंख्येवरती 2 चेंडू मध्ये चॅलेंज ओव्हरची चालू आहे. मॅजिक ओव्हर आपण पाहतोय, त्याकरता मात्र 3 धावा कराव्या लागतील. चांगला स्ट्रोक्स यावेळी थोडासा आतमधून खेळण्याचा प्रयत्न केला, डीप मध्ये क्षेत्ररक्षक येणार मात्र झेल देखील मात्र जमिनीतील लहान आणि तो देखील म्हणतो की तुला देखील जीवदान देते. आणि या 2 धावा सुपर आणि बिग विंडो विकेट. हे चॅलेंज कंप्लीट करण्याकरता 1 चेंडू आणि 1 धाव जी कंप्लीट करावी लागेल, ती केली नाही तर मात्र मायनस पॉइंट मध्ये जावं लागेल. आणि या मॅच मध्ये सर्वस्व लागलंय. या ठिकाणी दोन्ही बिग बॅटर उभे आहेत. एका साइडनं कर्णधार जो चेतन आपला सायकल एंड वरती पाहतोय, नॉन सायकल एंड वरती जॅक्सन झरत आणि बॉलिंग ट्रॅक वरती आहे गोलंदाज साईराज फनसे आपण पाहतोय. कालच्या दिवसामध्ये साईराज फनसेने अप्रतिम क्रिकेट तुम्ही हायलाइट्स मध्ये पाहू शकाल. लास्ट बॉल अगेन्स्ट कुबेलबार प्रीमियर लीग 2024 आपण पाहतोय 7+ धावा आहेत. कारण माझी गोट जी मात्र ही तिसरी टीम असेल बघत मला वाटते या स्पर्धेतील, ज्याने कंप्लीट केली आहे. या षटकामध्ये 15 धावा घेतल्या आणि 15 धावा केल्या प्लस 7 धावा आणि या 7 धावांना धावसंख्या वेगाने वाढते. धावसंख्या बद्दल पाहिली तर 18 चेंडू नंतर जाऊन पोहोचते या फलकावरती 42 धावसंख्येवरती मजबूत स्थितीमध्ये.
आपण जर पाहिलं तर नक्कीच उमेदवार अगदी मास्टरचे सचिव भरजी पाटील साहेब आपण म्हणतो नक्की मुख्य मंचावरती नक्की स्थान पण होत आहेत आणि त्यांचं देखील या स्पर्धेमधनं मोस्ट वेलकम हार्दिक हार्दिक स्वागत आहे. मान्यवर आपण पाहतोय कालपासून या स्पर्धेमध्ये कारण एक गाव नाही तर खऱ्या अर्थाने या गावाची एक एकेरी जी आपण पाहतोय कारण धावसंख्या फलकावरती आहे 44 धावसंख्येवरती दोन्ही बिग बॅटर एक चांगली पार्टनरशिप साकारतायत आणि पार्टनरशिप नाहीये कारण दिस मॅच दिस टुर्नामेंट इज मोस्ट इम्पॉर्टंट. या टुर्नामेंट मध्ये जर तुमचं अस्तित्व ठेवायचं आहे तुम्हाला या स्पर्धेमध्ये जिवंत राहायचं आहे ती मॅच जिंकावी लागेल आणि त्याकरता हे प्रयत्न करतात. त्याकरता चेतर आणि मात्र जॅक्सन गरज एक चांगली पार्टनरशिप साकारती आहे. चांगले शॉर्ट सिलेक्शन आहेत प्रॉपर फटके आहेत आणि त्या फटक्यामध्ये चांगली नजाकत आहे अदागत पण आहे आणि स्वतःचं अस्तित्व देखील आहे आणि या 4 धावांनी धावसंख्या फलकावरती 48 रन ऑन द स्कोर बोर्ड. चांगली मॅच आपण पाहतोय त्या मॅच मध्ये आपण जर पाहिलं तर आमपेठची टीम क्वालिफाय झाली आहे मात्र क्वालिफाय नुसतं होणं गरजेचं नाहीये जे मार्जिन जे मात्र पॉइंट टेबल दुपारच्या सत्रामध्ये पाहिलं जाईल आणि सर्वात जास्त ज्यांचं पॉइंट टेबल आपण जर पाहिलं तर प्लस मध्ये असेल ती टीम मात्र डायरेक्ट जी तुम्हाला टॉप 1 करता खेळताना पाहायला मिळेल आणि त्याकरता ही मॅच त्यांच्याकरता देखील महत्वाची आहे. बॉलिंग मार्कवरती आपण पाहतोय जयप्रकाश पाटील हॅलो इथे एक सूचना येते 40 आपण जर पाहिलं तर 50 प्लस साठी एक सुवर्ण संधी खुशखबर ज्यांना मात्र 40 प्लस करण्यात येत आहे म्हणजे काहीतरी वेगळं करतात उमेदवार कारण कालच म्हटलं मी की या स्पर्धेमध्ये दरवर्षी खूप काहीतरी वेगळं पाहायला मिळतंय वेगळं ऐकायला मिळतंय आणि 40 प्लस करता देखील कुपन उपलब्ध आहे आणि जे कुपन जे जेंट्स लोक राहिले असतील त्यांनी नक्कीच कलेक्ट करायचा कारण व्हाट अ शॉट बेमिसाल टाइमिंग चेंडूला उड़ाया है और गेंद जा पहुंची तारामंडल में. क्या शॉट सिलेक्शन है बजाय कमाल का बंदा है हर गेंद को नसीहत देता हुआ पूरी तरह इस मैच में हावी होता हुआ जैसी गेंद वैसी नसीहत आणि या 6 धाब्याने धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावरती 55 रन्स ऑन द स्कोर बोर्ड. चांगली धावसंख्या यावेळी फलकावरती पाहतोय. तुम्ही जर पाहिलं तर मिड ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तुम्ही जर एक्स्ट्रा कव्हरला पाहिलं तर एक्स्ट्रा कव्हर डीप मध्ये देखील क्षेत्ररक्षक तैनात आहे. तुम्ही जर पाहिलं तर शॉर्ट फळम्यान मध्ये ज्यामध्ये खूप मोठे डिफरंट देखील आहे. चुटक्याला बॉल लावा तर चेंडू निघून चालला इनटू द पॉइंट इज क्लिअर अलाउड द कार्पेट द मूवमेंट असा चौकार प्रत्येक धाव एज अ मोस्ट इम्पॉर्टंट मॅच मध्ये मी म्हटलं ना 1 बॉल 1 रन ते सर्व काही मात्र लिहिण्याकरता आणि ते सर्व काही या मॅच मध्ये हवी झाली आहे कारण
match जिंकल्यानंतर दिल्या देखील जातील, आमच्यापर्यंत सूचना देखील पोहोचते. साई ग्रुप कडून जी काल 50 वर्षावरील व्यक्तींना आपण लकी ड्रॉ ठेवला होता, तो 40 वर्षावरील सर्वांना करण्यात आला. तरी जे 40 वर्षावरील असेल त्यांनी सर्वांनी कुपन घेऊन जायचं आहे. आमच्या स्टेजवरून जे 40 वर्षावरील असेल त्यांनी आमच्या स्टेजवरून कुपन घेऊन जायचं आहे. संध्याकाळी 3 नंतर हा लकी ड्रॉ काढण्यात येईल. यावेळी अप्रतिम बॉल सुपर टाकीत गोलवला जाईल, कारण फलंदाज जेवढ्या कृष्णपणे मात्र वेगानं फटका करण्याकरता कन्वर्ट करण्याचा प्रयत्न होता, मात्र गोलंदाज त्याहून अप्रतिम प्रवीण आपण पाहतोय. कारण एकाकडे अनुभव जर असेल ना, तर अनुभव म्हणतात की सर्व काही पावडणं केलं जातं, आणि तेच मात्र यावेळी मैदानच्या आतमध्ये करतोय आपल्या टीम करता. थोडंसं कमबॅक देखील होताना पाहायला मिळतंय. नेक्स्ट बॉल यावेळी चांगला चेंडू, ज्याला मात्र मिड ऑफला पाठवलाय. डाऊन द हिरनं त्या ठिकाणी मात्र कव्हर बॅकअप शॉर्ट मिड ऑफचा शतक येईपर्यंत मात्र 2 धावा कंप्लीट केल्या आणि पार्टनरशिप केली आहे. पण जर या मॅच मध्ये पाहिलं ना, तर हे 2 फलंदाज ज्यांनी मात्र आतापर्यंत जी डबल षटकार देखील येत आहे. पुनश्च एकदा प्रत्येक चेंडू परफेक्ट लाईन ऑफ लेंथ मध्ये आहे. प्रत्येक चेंडू आपण जर पाहिजे 18% यॉर्कर लाईन मध्ये व्हाईट यॉर्कर हाताळण्याचा प्रयत्न करतोय. कारण असं म्हणतात ना की मुंबईकरांची जी लाईफ लाईन आपण जर पाहिलं तर लोकल आहे, आणि क्रिकेटची लाईफ लाईन तुम्ही जर विचार केला तर सिंगल डबल आहे. आणि त्याकरता मात्र मी म्हटलं मगाशीच की क्रिकेटमध्ये प्रत्येक धाव ही खूप महत्वाची, आणि त्याकरता मात्र यावेळी चांगला चेंडू आहे. त्या ठिकाणी चेतनला मात्र स्टॉप करतोय, थोडंसं मुवमेंट करण्याचा प्रयत्न होता चेतन, मात्र त्या ठिकाणी परफेक्ट लाईन ऑफ लेंथ पाहायला मिळते. आणि यानंतर होणारी मॅच, चला दोन्ही कॅप्टन्स या 2 षटकानंतर देखील आपल्याला पाहायला मिळतील. आणि त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर एक चांगली मॅच, त्या मॅच मध्ये आतापर्यंत धावसंख्या ती फलकावरती आहे 62. पुन्हा एकदा थोडासा येऊन खेळण्याचा प्रयत्न केला, चेंडू मात्र ऑन साइडला चाललाय. अलाउन द मुवमेंट त्या ठिकाणी एक सिंगल कंप्लीट होतीये, आणि नॉन स्ट्राइकचा फलंदाज मिस्टर जॅक्सन करत यावेळी स्ट्रायकर एंड वरती येतोय. तुम्ही जर पाहिलं तर नक्कीच खेळाडू कक्षामधनं टाळ्यांचा आवाज येईल, कारण 21 चेंडू आणि 50 धावांची पार्टनरशिप या दोघांनी मात्र केली आहे. त्यांच्याकरता जोरदार टाळ्या. यांचं नाव आहे चेतन आणि जयेश करत, जॅक्सन करत. 21 धावा, 21 चेंडू आणि 50 धावा या दोघांनी मात्र फलकावरती आतापर्यंत लावल्यात. यालाच तर म्हणतात पार्टनरशिप. यावेळी प्रॉपर चेंडूला मुवमेंट केला स्ट्रेट मध्ये, चेंडू हवेमध्ये. नास्ताईचा शतरक्षक जोपर्यंत मिड विकेटला येईपर्यंत मात्र झेल विसावला गेला जमिनीवरती. आम्ही जर पाहिलं ना की असं म्हणतात की आयुष्यामध्ये जर जोडीदार परफेक्ट असेल ना, तर मात्र जे आपलं जीवन आहे ते मला सुरळीत चालतं, कारण पार्टनरशिप महत्वाची आहे. आणि हीच यावेळी मात्र जॅक्सननं चेतनला दिली आहे, आणि चेतननं मात्र जॅक्सनला घर देखील दिली आहे. यावेळी प्रेशर, हा दबाव. पहिला चेंडू आपण पाहिला तर अवांतर धाव आली आहे पंकज या मॅच मध्ये. त्याच्यापर्यंत आमचे स्कोरर गोल्डन फिंगर बार पंकज पाटील कालच्या दिवसापासून आमच्यासोबत साथ देखील देत आहेत. आमचे डीजे ऑपरेटर जयेश पाटील. हॅलो, परफेक्ट बॉल यावेळी आपण पाहिलं तर पंच मत त्या ठिकाणी स्टॉप होत आहेत, कारण आपण जर पाहिलं तर षटक जर विचार केला तर 5 कंप्लीट झालं, आणि 5 षटकानंतर एक चांगली टार्गेट ज्याला म्हणतो फायटिंग स्कोर. आता लढायचं आहे तर मात्र धावसंख्या फलकावरती आहे ती आपण जर पाहिली तर शेवटच्या ओव्हरमध्ये आपण जर फक्त 5 धावा त्यामध्ये खर्च केल्या गेल्यात, आणि धावसंख्या फलकावरती येते 65 धावा, विजयाकरता 66 धावा. आणि पोहोचत आपण टॉस बॉक्स मध्ये आपल्यासोबत जॉईंट होतील दोन्ही कॅप्टन्स. एका साईडनं जय हनुमान योद्धाचे कप्तान, जय हनुमान योद्धाचे कप्तान धीरेन चॅलेंजर प्रसाद पाटील इकडे उपस्थित झालेले आहेत. आणि कॅप्टन राकेश घरत कप्तान इकडे आलेले आहेत. जय हनुमान त्याचे आम्ही हार्दिक स्वागत करतो. तसेच प्रसाद पाटील सुद्धा यांचे हार्दिक स्वागत करतो. भरत पाटील यांनी यायचं आहे. भरत पाटील हा येऊन दे ना. आमचे
हॅलो, आमचे वरिष्ठ भरत पाटील यांच्याकडून नाणेफेक केली जाईल. आणि प्रसाद पाटील नाणेफेक जिंकलेले आहेत. आम्ही मान्यवरांना करतो आणि स्टेजवर बसायचं आहे. प्रसाद पाटील, तुम्ही नाणेफेक जिंकलेले आहेत, तर तुमचा काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण. तुम्ही तुमच्या टेबल पॉइंटला तुमच्या ग्रुपमध्ये खाली आहेत, तर तुम्हाला फक्त ते मॅच खेळायचं आहे. तुमची काय रणनीती असेल? आमची मॅच जिंकण्याची रणनीती असेल आणि आमच्या मुलांना पण सांगितले काय मॅच मध्ये हार जीत असते. आपण बाहेर गेलो टुर्नामेंट मधून म्हणून याचा अर्थ असा नाही की आपण आपलं टेंट सोडायचं. सगळ्या मुलांना सांगितले का तुम्ही या, तुम्ही मॅच खेळा, तुमचे काय असतील आपण अख्खा दिवस तिकडे एंटरटेनमेंट करून मॅचचा आनंद घेऊ. आपला गाव आहे, आपली UPL आहे, आपण याच्यातून आपण पुढे जाणार आहोत. त्यामुळे आपण याच्यात शिकायचं आहे आपल्याला. एक UPL हरलो म्हणून काय सगळ्या UPL आपण हरलो असं नाही. पुढची UPL पण येणार आहे, त्याच्यात आपल्याला चांगली तयारी करायची. नक्कीच एक मोलाचा सल्ला दिलेला आहे तुम्ही प्रसाद, कारण हार जीत असतेच. कुठेतरी तुम्हाला संधी भेटते, तुम्ही त्या संधी सोनं करायचं असते. पुढच्या वेळी नेक्स्ट टाइम तुम्हाला हार्दिक शुभेच्छा असतील, पण या सामन्यासाठी तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. राकेश घरात, हे तुम्ही आता टॉस जिंकले, तर टॉस जिंकले असते तर काय घेतलं असतं? टॉस जिंकलं असतं तर नक्कीच फिल्डिंगच घेतली असते आम्ही. नक्कीच तुम्ही सुद्धा तुमच्या पॉईंट टेबल मध्ये खालच्या स्थानावर आहेत. तुमची शेवटची मॅच आहे, तुम्हाला काय जिंकण्याची आशा आहे का? असं आता जिंकणं आणि हारण्याचं काय तेवढं मोल राहिलेलं नाही, पण आता टीम आमची बाहेरच आहे, तर ते दुःख बाहेरच ठेवलं आम्ही. पण त्याच उत्साहाने आम्ही तेवढ्याच उत्साहाने पुन्हा खेळणार आहोत. असं नाही का टीम बाहेर आहे म्हणून चला कसंही खेळा, नाही, आम्ही त्याच उत्साहाने परत खेळूया. आणि जे पण संघ आलेले आहेत त्यांना शुभेच्छा पुढच्या टुर्नामेंटसाठी. चांगलं खेळा. नक्कीच चांगला सल्ला दिलेला आहे राकेश घरत, तुम्ही सुद्धा. आणि तुम्हाला एक प्रश्न विचारतो, एक साईचं तुम्हाला कसं आयोजन नियोजन आणि ही स्पर्धा कशी वाटली तुम्हाला? नक्कीच नक्कीच. हे आता एक वर्ष नाही झालं, आता जवळजवळ हे 4थं वर्ष ना. 4थं वर्ष. खूपच छान तुमची व्यवस्थापन असते, खूपच छान. पूर्ण सगळे संघ, खूप गावकरी पण पूर्ण एकत्र येऊन पूर्ण सगळ्यांना एकत्रितपणे सगळ्यांना चांगले सल्ले पण देतात. मान्यवर येतात, सगळेजण येतात, खूप चांगला मिळते सगळ्यांना. आणि तुमचं आयोजन नियोजन खूपच चांगलं असते. सगळे संघ पण खूप खुश असतात, असं नाही का कोणी दुःखी होऊन जातं. लहान मोठा सगळेजण खूप खुश असतात. चांगल्या प्रकारे तुमचं नियोजन आहे. खूप धन्यवाद. तर तुम्हाला काय वाटतं, ही स्पर्धा अशी चालू राहिली पाहिजे का पुढच्या वर्षी बंद करावी? बंद करण्याचा निर्णय तर तुमचा आहे, करायची की नाही करायची, पण ही चालू राहील म्हणजे जोपर्यंत आपण म्हातारे होतोय तोपर्यंत ही चालू राहील. या शुभेच्छा तुम्हाला. श्री धन्यवाद पाटील यांचा साईसाई ग्रुप तर्फे सत्कार करण्यात येत आहे. त्यांचा सत्कार साईसाई ग्रुपचे मेंबर वैभव पाटील, विनोद पाटील त्यांचा सत्कार करतील. आपण आलात, आपली उपस्थिती दाखवली, त्याबद्दल तुमचे खूप 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 असे धन्यवाद. आणि दुसरे सत्कार मूर्ती आहेत ओमकार टूर्स अँड ट्रॅव्हलचे सर्वा भरत पाटील, त्यांचा सत्कार करतील श्री वैभव पाटील. मानसी आदरणीय आपण पाहतोय भरजी पाटील यांचा मात्र मुख्य मंचावरती शाही सत्कार होत असताना 2024 मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. मास्टर बसता आपण पाहायला मिळतोय. आणि खूप असे आभार. आणि भरत पाटील यांनी प्रत्येक मॅन ऑफ द मॅच साठी ओमकार टूर्स अँड ट्रॅव्हलची एक आकर्षक कॅब खेळाडूला दिली आहे, म्हणून त्यांचे धन्यवाद. तर बोलूयात मॅच कडे. या ठिकाणी आपण जर पाहिलं तर वेलकम टू बॅक सेकंड इनिंग. ज्या मॅच मध्ये जिंकण्याकरता धावा 66 धावांचा आव्हान आणि चेंडू 30. ज्यामध्ये फर्स्ट ओव्हर जो बॉलिंग मार्क वरती आला मेंटेन पॉवर प्ले करता मिस्टर मयूर. आणि फलंदाजी मार्क मध्ये जर पाहिलं तर दोन्ही बिग बॅटर, एका साईडला समीर आणि सचिन. सचिन यावली आपण जर पाहिलं तर सायकल एंड वरती आहे. आणि ज्या धाबा आहेत आपण पाहतो खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं, गावकऱ्यांचं, लहान मुलांचं, मान्यवरांचं मी व्हाईस ऑफ पालघर, व्हाईस ऑफ ठाणे, व्हाईस ऑफ केल्टन गणेश पांडव तुम्हाला सर्वांचं पुढे स्वागत करतो या स्पर्धेमध्ये. आणि आपण पाहतात खऱ्या अर्थानं UPL 2024 यावली थोडासा मात्र स्पायडर स्वीप करण्याचा प्रयत्न होता, मात्र फ्लॅटेड बॉल आणि ज्या ठिकाणी मात्र मिस देखील होता व्हाईट बॉल.
पंच आपण पाहतोय ज्या ठिकाणी महेश शिंदे सर आपण पाहतोय 31 पंच म्हणून या टेनिस बॉल विश्वातील आणि खऱ्या अर्थानं टेनिस बॉल क्रिकेटनं जे नवीन सूर्यकिरण उगवलं ना ते खऱ्या अर्थानं माझं सर्वांना माहिती आहे 2024 मध्ये त्या बॉलला सुरुवात झाली. आता मात्र माझा ग्रामीण टेनिस बॉल मधला खेळाडू हा देखील मागे राहणार नाहीये. वाटा बॉल याबली आणखीन एक चेंडू मात्र व्हाईट बॉल. पहिला चेंडू लेग स्टंपच्या थोड्याशा दूर अंतरावरती. दुसरा चेंडू तुम्ही पाहिलं तर व्हाईट स्टिकच्या थोड्याशा तुम्ही पाहू शकाल हॉफ स्टिकच्या थोड्याशा विरोधातला आणि ज्या चेंडूवरती आपण पाहू शकाल पुन्हा व्हाईट बॉल येतोय. आणि व्हाईट बॉल हे मात्र सर्वात खराब असलं आहे कारण तुम्ही व्हाईट बॉल हाताळलात तर अतिरिक्त स्कोर आणि अतिरिक्त रन्स मात्र स्कोरकडे आपोआप मात्र फलकावरती सरकली जाईल. नेक्स्ट बॉल पुन्हा आपल्या बॉलिंग मार्फत मयूरची आज मात्र लाईन ऑफ लेंथ क्लिअर नाही आहे. नियंत्रण आणि कंट्रोल मध्ये नाही आहे. स्टेप आउट केलाय फुटबॉलच्या साह्यानं. चेंडू डीप मध्ये आहे ज्या ठिकाणी मात्र शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरचा शतरक्षक चांगला कव्हर करतोय. एक सिंगल येते एक सिंगलला मात्र धावफलक वाटतंय आणि जाऊन पोहोचते ते फलकावरती 4 रन्स ऑन द स्कोर बोर्ड. मित्रांनो आज जर तुम्ही पाहिलं तर सुपर संडे नाही आहे. भारतरत्न शिल्पकार आणि भारताचे संविधान लिहिणारे पहिली व्यक्तिमत्व आपण जर विचार केला तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची मात्र जयंती आणि खऱ्या अर्थानं 14 एप्रिल आपण पाहतोय. आज प्रत्येक गावामध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांची रॅली सोबत आपण जर पाहिलं तर प्रत्येक गावामध्ये हा दिवस मात्र नक्कीच साजरा करताना पाहायला मिळेल. कारण नुसतं संविधान नाही तर या व्यक्तिमत्वाचा इतिहास जर तुम्ही पाहिला तर सर्वांच्या डोळ्यामधनं देखील अश्रू येतील. दलित समाजामध्ये जन्म घेतल्यानंतर मात्र असं म्हणतात ना की खूप काही संकट आली आणि त्या संकटांना या व्यक्तिमत्वानं मात देखील केली आणि त्यानंतर मात्र आपला अभ्यास आणि आपलं मात्र अस्तित्व स्वतः निर्माण केलं आणि स्वतःचं साम्राज्य निर्माण केल्यानंतर भारताचा संविधान शिल्पकार भारतरत्न आपण पाहिलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मात्र मानाचा मानमुजरा आणि मानाची मानवंदना. यावेळी डीपला चेंडू निघून चाला ऑन साइड मध्ये त्या ठिकाणी 1 बाउन्स चौकार आणि या 4 धावेच्या साह्यानं धावसंख्या फलकावरती येते. 8 या धावसंख्येवरती आपण जर पाहिलं तर टीम ची मात्र टॉप 4 वरती ची मात्र आपलं रन रेट वाढवण्याचं काम करते. मात्र त्यांच्या विपक्षात आपण जर पाहिलं तर SIPL या टीम मध्ये जीवजान आली आहे. कारण ही मॅच जिंकली तर थोडंसं रन रेट 2 पॉईंट पुढे सरकेल आणि या मॅच मध्ये तुम्हाला काहीतरी दुपारच्या सत्रामध्ये वेगळं देखील पाहायला मिळेल. कारण टुर्नामेंट म्हटलं ना 2-2 पॉईंट्स खूप महत्वाचे असतील. रनरेटचा तुम्ही हिशोब जर पाहिला तर कॅल्क्युलेट केलं तर रनरेट मध्ये जे आहे ना ते रनरेट थोडंसं मात्र बाकी टीमचं देखील अस्तित्व. कारण एक मॅच जेव्हा जिंकेल ना तेव्हा नंतरच्या होणारा मॅचचं अस्तित्व धोक्यामध्ये असेल आणि प्रत्येकाला जर जिंकायचं आहे उमेदवार 2024च्या ट्रॉफीवरती जर नामांकित नाव करायचं आहे तर आज मात्र ती वेळ आली आहे आणि ती वेळ आपल्याला गावामध्ये करून दाखवायची आहे. हे पहिलं तुमचं गाव, हे तुमचं मैदान, हे तुमचं पहिलं प्लॅटफॉर्म आहे. कारण याच गावामध्ये जन्म देखील झाला आणि याच गावानं क्रिकेटचं मैदान देखील दिलं आणि याच गावाने मला क्रिकेटची सुरुवात देखील केली. त्याकरता प्रत्येक घरातील व्यक्ती आज मात्र परफेक्ट रिझन यावेळी चेंडू पुन्हा छेदा इंटू द गॅप त्या क्षेत्रामधनं निघून चाललाय दन दन करत आणि चेंडू मात्र बॉन्ड इज क्लिअर. तुम्ही जर पहिल्यांदा आउटफील्ड एवढी तेज आहे ना की चेंडू लँड झाल्यानंतर त्या ठिकाणी थांबत नाही आहे. कारण चेंडू जर आपण जर डिफरन्स देखील खूप मोठा आहे. कारण 2 स्लिप तैनात आहेत आणि त्या ठिकाणी मात्र यशच्या भूमिकेत जॅक्सन घरात आहे तो स्वतःवरती यावेळी नाराज झालाय आणि महेश शिंदे सर यावेळी मात्र डिसिजन देत आहेत की चेंडू मात्र गेलाय सीमारेषा पार चौकार आणि या चौकारच्या साह्यानं व्हाईट प्लस 4 धावा अशा 5 धावा आणि या 5 धावेने धावसंख्या 14 वरती येते. पहा धावसंख्या फलकावरती 14 आणि आज 14 एप्रिल हा दिवस उमेदवारांचा अंतिम दिवस जे आपण पाहतोय फायनलचा दिवस आहे. 2 दिवस या स्पर्धेची जी सुरुवात आपण पाहतोय एक देखणं आयोजन एक चांगलं नियोजन साई ग्रुप आयोजित क्रिकेटचा महासंग्राम या पूर्ण टीम या पूर्ण कमिटीचं उमेदवारांचं खऱ्या अर्थानं मी म्हणतो की खूप मोठा अभिमान आहे. कारण लाईव्ह टेलिकास्ट पूर्ण महाराष्ट्र पाहत आहे. कारण काल खूप लाईक्स काही कॉल देखील आमच्यापर्यंत पोहोचते. हा चेंडू निघून चालला ज्या ठिकाणी फायनली डिपला आला म्हणते कार्पेटनं या स्पर्धेकरता सकाळीच मात्र धाणेगावचा सुपुत्र विश्वनाथ जाधव त्याचा देखील कॉल आला होता की या स्पर्धेकरता हार्दिक शुभेच्छा. योगेश पाटील अक्लोली टेनिस बॉल क्रिकेटचा खरा भिवंडी तालुक्याचा कोयनी हिरा जो चमकला महाराष्ट्रामध्ये
त्यानंतर या स्पर्धेकरता आपण जर पाहिलं तर मी कालच म्हटलं की मात्र ब्रदर्स त्यांच्याकडनं देखील शुभेच्छा आल्या. तर पूर्ण महाराष्ट्र या स्पर्धेला लाईक देखील करत आहे. आणि प्रथमेश ठाकरे ज्याने वयाच्या विचार केला तर 23व्या वर्षी जो मात्र क्रिकेटचा प्रवास सुरू केला ना, कारण पहिल्यांदा ग्रामीण प्रीमियरला जेव्हा माझी भेट झाली प्रथमेश ठाकरेची, तेव्हा मात्र 2 अक्षरामध्ये मी विचारलं की प्रथमेश ही पहिली मॅच खेळतोय ज्या मॅच मध्ये भिवंडी आणि वाडा या दोन्ही तालुक्यांचं अस्तित्व धोक्यामध्ये लागलंय, तुझं अस्तित्व का असेल? आणि त्यानंतर मात्र त्याने वाडेकरांना दाखवून दिलं. 50 धावा पहिल्यांदा ठोकल्या ग्रामीण प्रीमियर लीग मध्ये आणि तिथनं क्रिकेटला एवढा वेग दिला, एवढा स्पीडअप दिला की आज तर खेळाडू मात्र कमी वर्षामध्ये कमी दिवसामध्ये सारख्या दुबई कटारपर्यंत त्यांनी टॉप बॉलपर्यंत पोहोचला. म्हणून म्हणतो ना की क्रिकेट हे मात्र तुम्ही पाहतात आणि या क्रिकेटमध्ये आज सोनेरी दिवस जे म्हणतात ना की अक्षरानं लिहिले जाईल. तर यानंतर मात्र एखादा खेळाडू जो मात्र ज्याला जॉब नाही आहे, ज्याला मात्र कामधंदा नाही आहे, मात्र कुठेतरी 200-400 रुपयांनी काम करतोय, त्यांनी जर क्रिकेटमध्ये कॉन्टेस्टेशन केलं ना, तर मात्र टॅप बॉलमध्ये मिळाली संधी. त्या टॅप बॉलमध्ये तुम्हाला पाहिलं की 15 किंवा 14 किंवा 11 किंवा आपण पाहिलं तर करण अंबाला जो मात्र सर्वात जास्त रकमेने सोल्ड झाला. त्यानंतर पालघर जिल्ह्यातील विश्वनाथ जाधव देखील तुम्हाला पाहायला मिळाला. भिवंडीतील तुम्ही पाहिलं तर अभिष पवार देखील तुम्ही पाहिलं. हे का सांगतोय? कारण उमेलमानकरांचा क्रिकेट खूप मोठा आहे. मी म्हणतो की वसईकरांना क्रिकेटवरती जी हुकूमत दाखवली ना, ती मात्र आजपर्यंत पाहिलीच नाही आहे. कारण वसईमध्ये अनेक खेळाडू जे नामवंत घडले आणि त्याने वसईकरांचा मान स्वाभिमान पूर्ण महाराष्ट्रामध्ये दाखवला. बोलूयात मॅचकडे. आणि त्या मॅचमध्ये धावसंख्या फलकावरती येते 20 आणि जी कालपर्यंत ऑरेंज कॅप गणेश साईच्या डोक्यावरती होती, ती मात्र या मॅच नंतर जी त्याच्या मात्र शिरावरती जाणार आहे तो बॅटर आहे मिस्टर समीर पाटील. कारण गणेशच्या 63 धावा होत्या आणि समीर आता मात्र 64 वरती जाऊन पोहोचतोय. यावेळी सॉफ्ट हँडनं हलक्या हाताने चेंडूला पुश केलाय. एक्स्ट्रा कव्हर डीपचा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी कलेक्ट करीपर्यंत एक सिंगल येते. आणि यानंतर मात्र जी ऑरेंज कॅप जी मात्र ज्या खेळाडूच्या डोक्यावरती असणार आहे तो मात्र तुम्हाला यावेळी मैदानच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळतोय. 2 धावेनं गणेश साईला प्लस करतोय आणि ऑरेंज कॅपचा हकदार देखील ठरतोय. बॉलिंग मार्कवरती लेग ब्रेक ऑफ ब्रेक आणि एक्सपिरियन्सचा बेस्ट टीचर मिस्टर योगेश म्हात्रे आपण पाहतोय बच्चू या नावानं प्रसिद्ध. कारण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आडनावापेक्षा पंकज द टोपण नावाने काही खेळाडू खूप घडले. कारण मी म्हटलं कालच की विश्वनाथ जाधव ज्याला आम्ही ब्लॅक डायमंड म्हणतो, त्यानंतर आपण जर पाहिलं तर गोकिरचा विजय जाधव ज्याला देखील टोपण नाव आहे. तसंच मात्र यावेळी उमेरमानच्या आपण जर पाहिलं तर योगेश आपण पाहिलं तर ज्या ठिकाणी मात्र बच्चू ज्याला नाव दिलं यावेळी ऑनसाईड डीप मध्ये या ठिकाणी चांगला शॉट सिलेक्शन पाहायला मिळाला. 2 धावा एक चांगली पार्टनरशिप आली आहे. आतापर्यंत तू पाहिलं ना तर विकेटच्या शोधात आहे आणि त्या टीम मध्ये आपण जर पाहिलं तर SIPL कारण 66 धावा आहेत. मात्र यावेळी योगेश जो मात्र षटक क्रमांक 2 मार्गस्थ प्रगती पथावरती आहे. आतापर्यंत चेंडू फेकून झाले 5 चेंडू झालेत 4 चेंडू झालेत. यावेळी पुन्हा एकदा एक चांगला स्ट्रोक्स त्या ठिकाणी पाहायला मिळतोय डीप मध्ये, ज्यांनी स्ट्रेट ड्राईव्हला खेळण्याचा प्रयत्न होता. दुसऱ्या धाबेचा प्रयत्न येस नो मात्र गचाल क्षेत्ररक्षण आणि 2 रन दिस कंप्लीट. 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या आणि या 2 धावाच्या साह्यानं धावसंख्या फलकावरती येते 25 या धावसंख्येवरती. पहा सुरुवात कशी असावी, तर सुरुवात अशी असावी कारण तुमची सुरुवात चांगली तर तुमचं एंड चांगलं. आणि यावेळी मात्र चांगली पार्टनरशिप दिली आहे दोन्ही खेळाडूंना. सेन्सिटेबल क्रिकेट खेळतायत आणि योगेशची गोलंदाजी आता आपण थोडीशी फ्लॅटेड बॉल ज्याला आपण पाहिलं तर लोअर फुल टच आणि त्या ठिकाणी स्वतःच्या फॉल थ्री मध्ये पहिला विकेट आणि पहिल्या विकेटचा बदल फर्स्ट विकेटचं डाऊन अँड मिस्टर सचिन पाटील यावेळी तुम्हाला परतीच्या प्रवासाला पाहायला मिळेल. त्याआधी घेऊयात ब्रेक, कुठेही जाऊ नका कारण मानाची स्वाभिमानी स्पर्धा आणि या गावकऱ्यांचा सण देखील मात्र अंतिम टप्प्यामध्ये अंतिम दिवसामध्ये आलाय. तोपर्यंत छोटासा ब्रेक. यू गया और यू आया आपके लिए.
सुपर संडे ग्रँड फायनल दिवस उमेदवार प्रीमियर लीग 2024 अंतिम क्षण अंतिम दिवसामध्ये काही तास काही सेकंद मॅचेस तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचतील आणि यावेळी मात्र पंच आम्हाला दर्शवताना ऍक्शन मध्ये तुम्ही पाहू शकाल की 50-50 ओव्हर ज्याला मॅजिक ओव्हर आपण पाहतोय आणि या ओव्हरमध्ये जे नवीन नियम आहे त्या नियमाचा नक्कीच पुन्हा एकदा मी विवरण करेन कारण पंकज या ओव्हरमध्ये तुम्हाला 6 चेंडूवरती 14 धावा ठोकायच्या आहेत आणि या 14 धावा ठोकल्या नाहीत त्यामुळे तुम्हाला मायनसमध्ये जावं लागेल आणि कारण जिंकायचं आहे तर 66 धावा म्हणजे समोर एक बिग बॅटर उभा आहे ज्याने ज्याच्या नामावरती सर्वात जास्त धावा आणि ऑरेंज कॅपचा हकदार देखील आहे तो समीर सायकर एंडवरती आहे आणि नॉस न्यू बॅटर साईराज बॉलिंग पाकवरती आहे फर्स्ट डिलिव्हरी ब्रेक केलं होतं बॉलला ऑन साइड मध्ये मात्र यावेळी इमॅजिन ऑफ द सेल ॲज अ दिस टुर्नामेंट छोटा पटाका और बडा धमाका मूर्ती लहान कीर्तिमान काय खेळाडू आहे ज्याचं नाव आहे भूपेश नागेश पाटील एकदा मित्रांनो त्याच्यासाठी जोरदार टाळ्या एकदा जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजेत कारण स्वतःचं बॅलन्स सांभाळलं पंकज बॅलन्स सांभाळता हाईट नाहीये मात्र हाईट देता फक्त फ्लॅट केलं स्वतःला आणि हवेमध्ये झेल देखील तुम्ही रिप्ले मध्ये पाहू शकाल वयाच्या 15व्या वर्षी साई ग्रुपचे SIPL चे ऑनर जेव्हा वैभव पाटील यांच्याकडनं त्या खेळाडू करता 300 रुपयाचं कॅश प्राइज 15 वर्षाचा मुलगा पाहतोय म्हणून म्हणतो ना पंकज की क्रिकेट हे वय मर्यादित नाहीच आहे केव्हा मात्र नवीन सितारा आहे याला तुम्ही प्रमोट करा वैभव पाटील याला तुम्ही पुढे घेऊन चाला हा दिल तुमच्या गावचा आणबान शान बनेल येणाऱ्या वर्षामध्ये जितू चव्हाण यांच्याकडनं देखील 200 रुपये जवळ 500 रुपये या कॅच करता यावेळी डीपला चेंडू खूप चांगल्या पद्धतीने आपल्या हलक्यात त्यांना गल्ली पॉइंटला फक्त डिझाईन केला आणि गल्ली पॉइंट वरनं आठवलं की जी आज मॅच आहे ती अस्तित्वाची लढाई आहे IPL मध्ये कारण एका साईडनं मुंबईचा खेळाडू ज्याने गल्ली क्रिकेटनं सुरुवात केली आपल्या बिल्डिंग मधनं खाली उतरायचा प्रॅक्टिस करायचा गल्लीपासनं मुंबई दिल्लीपर्यंत पोहोचला दिल्लीपासून वर्ल्डचा कॅप्टन देखील पाहायला मिळाला रोहित शर्मा म्हणून गल्ली पॉइंटला काय महत्व देतोय समोर छायाचित्र येतं रोहित शर्माचं हिटमॅन मुंबईचा राजा यावेळी स्पाइडर स्वीप चेंडू गेलाय कुड ना देख मेरा तमाशा देख ईट का जवाब पत्थर से और गेंद का जवाब बल्ले से आता हुआ श्री कोल्डफायर यांच्याकडनं 200 रुपये येतात भूपेश करता जवळ 700 रुपये मात्र यावेळी ऑन साइट काय तडाखा प्रॉपर फटका प्रॉपर कनेक्शन आणि चेंडू त्या ठिकाणी तुम्ही जर पाहिलात तर ऑन साइडला निघून चाललाय बॅटिंग स्थानवरती सायकर एंडवरती फलंदाज मिस्टर साईराज आपण पाहतोय एका साइडनं ओल्ड इज गोल चॅलेंज ओव्हर आपण पाहतोय ज्या ओव्हर मध्ये आतापर्यंत 4 चेंडू मध्ये कंप्लीट केली आहे धावसंख्या इथनं प्लस केली जाईल मात्र त्याआधी 2 चेंडू येतील मग ही धावा प्लस होतील कारण 4 चेंडूवरती 14 धावा नाही खऱ्या अर्थानं कन्वर्ट केल्या गेल्या 15 धावा कारण पहिल्या चेंडूवरती विकेट आणि मला वाटतं सेकंड मध्ये पुन्हा एकदा आय एम फिट या टीमनं पण विचार केला तर या धावा पुन्हा एकदा चॅलेंजिंग पंकज मला वाटतं स्वीकारली आणि कंप्लीट देखील केली म्हणजे पहा की किती मोठा आत्मविश्वास प्रबल त्यांच्याकडे नागेश पाटील यांच्याकडनं 200 रुपये जमा होतात धन्यवाद आपलं देखील भूपेश आपण ही मॅच झाल्यानंतर आमच्यापर्यंत पोहोचायचं आहे नक्कीच आम्ही देखील पोहोचू तुझ्यासोबत चांगला फटका यावेळी पाहायला मिळतो स्ट्रेट ड्राईव्हला सोबत डाऊन देखील उडवलाय ज्या ठिकाणी आपण पाहू शकाल पंचान थोडंसं बीट करत निघून चाललाय पण जर पाहिलं ना की क्षेत्रामध्ये जर पाहिलं तर ऑन साईडचं क्षेत्र 18% जिथे खेळलं जातं त्या ठिकाणी भूपेशला का ठेवलं याच्यामध्ये खऱ्या अर्थानं आज उत्तर मला मिळालं एवढे हायटेड प्लेयर आहेत धावसंख्या फलकावरती आहे 50 रन 50 धाबा फलकावरती 8 धावा प्लस केल्या गेल्या आणि 8 धावेनं धावसंख्या जाऊन पोहोचली ती फलकावरती 50 रन ऑन द स्कोर बोर्ड
66 धावांचा आव्हान सहज असं मात्र वाटतं कंप्लीट करण्याचा प्रयत्न होतो इथे आणि त्याकरता मात्र समीर, सचिन, साईराज आणि जयप्रकाश यांनी सर्वांनी खूप मोठं योगदान दिलंय आणि त्यांनी सर्वांनी खूप मोठी फलंदाजी देखील केली आहे. पहिल्यांदा पार्टनरशिप केली समीर आणि सचिननं, त्यानंतर मात्र समीरला पत्तावा लागलं, सचिन देखील बाद झाला, मग त्यांच्या आतमध्ये साईराज आला, त्यानंतर मात्र ओल्ड इज गोल्ड एका साईडनं अनुभवचं घेऊन गेले जयप्रकाश पाटील सर, त्या ठिकाणी सायकल एन वरती पाहतोय. आणि आपण आतापर्यंत पाहिलं तर जी मॅचिंग ओव्हर ज्याला म्हटलं तर 50-50 ओव्हर, ज्या ओव्हरमध्ये या धावा प्लस देखील केल्या गेल्या, कारण 3 चेंडू, चौथ्या चेंडूवरती धावसंख्या कंप्लीट झाली, त्यानंतर 8 धावा त्या ठिकाणी प्लस आणि धावसंख्या फलकावरती 50. आता जिंकण्याकरता 16 धावांची गरज. ओनली वन टीम आहे ज्याने मात्र प्रत्येक मॅच मध्ये मला वाटतं चॅलेंज स्वीकारलं आणि ते चॅलेंज कंप्लीट देखील करून दिले चॅलेंज ओव्हरमध्ये. तुम्ही कालचा दिवस देखील हायलाइट्स मध्ये पाहू शकाल. परफेक्ट प्रॉकर बॉल ज्याला म्हणतात ना की आपल्याला वाचायचं आहे, तर मात्र क्रिकेटच्या दुनियेतील, क्रिकेटच्या पटलावरील आणि क्रिकेटच्या मैदानातील, क्रिकेटच्या क्रीडांगणातील सर्वात पहिला बॉल जो मात्र हाताळला वर्ल्ड क्रिकेटमध्ये लसीन मलिंगानं, जो मात्र सेकंदामध्ये पहिली दांडी जी उद्ध्वस्त केली ती मात्र वेस्ट इंडिजच्या विरोधात पाहायला मिळाली. आणि आपली त्याच पद्धतीने हा चेंडू होता, कारण गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज करण सिंग जो मात्र पहिला चेंडू एक सिंगल कन्वर्ट करतोय. अजूनही 15 धावा. फ्लॅटेड बॉल, मिस टायमिंग स्ट्रोक्स त्या ठिकाणी फेकी होती आणि कलेक्शन देखील तेवढंच चांगलं होतं. सिंगल डबल ही धावसंख्या फलकावरती आहे, कारण आता इथं जिंकायचं आहे 14 धावा ज्या मात्र या जिंकण्याकरता असतील. मात्र जर पंकज विचार केला ना तर SIPL टीम धोक्यामध्ये गेली आहे, कारण की मॅच त्यांच्यात आधी खूप महत्वाची होती. चेतनची ओव्हर आहे ना ती खूप मागात ठरली, ज्या ठिकाणी मात्र सायकर एंड वरती आला फलंदाज जयप्रकाश, त्यांच्या बॅट मधनं 3 धावा आल्या, त्यानंतर मात्र सायकर चेंज झाली, ज्या ठिकाणी 2 षटकार देखील ठोकले गेले. सायराच्या बॅट मधनं यावेळी फक्त पॉइंटला आपल्या हलक्या हातानं ज्याला म्हणतात की सॉफ्ट हँड आणि UB पिच आपण पाहिलं तर नक्की त्या ठिकाणी पाहायला मिळतोय, कारण जेवढं चांगलं मैदान आहे तेवढी चांगली खेळपट्टी, तेवढं चांगलं क्रिकेट देखील आपण पाहतोय. उमेदकरांनी खूप मोठी मेहनत घेतली आहे, कारण एक चांगलं नियोजन आणि या स्पर्धेत सर्वसाधारण ते आपण पाहतो ना की म्हणतात की सर्वस्व आणि क्रेडिट दिलं जाईल साई ग्रुप, अजित महासंग्राम ज्या ग्रुपनं खूप मोठी मेहनत केली. पहिल्यांदा मीटिंग झाल्या असतील, त्यानंतर ऑप्शन झालं, ऑप्शन झाल्यानंतर मात्र सिलेक्शन झालं आणि सिलेक्शन नंतर मात्र डेट देखील फिक्स केली 13-14. यावेळी या चेंडूला बुडवलाय, चेंडू मात्र फायनली डीप मध्ये त्या ठिकाणी शतरक्षक वेगाने येतोय, मात्र त्या ठिकाणी स्टॉप करण्याचा प्रयत्न होता, मात्र 2 धावा रोखू शकले नाहीत आणि या 2 धावाच्या साह्यानं धावसंख्या वाढती जाऊन पोहोचते फलकावरती. 2 विकेट द लॉस ऑफ 55 रन्स, 55 धावा फलकावरती. 8 चेंडू आणि जिंकण्याकरता 11 धावा. मॅच अजूनही पंकज जर विचार केल्यानंतर टर्निंग पॉईंट मध्ये मॅच बॅलन्सिंग म्हणली आहे, कारण तो कॅच जर घेतला असता तर धावा वाचल्या असत्या, नवीन फलंदाज बॅटिंग स्थानावरती आला असता, एखाद्या चेंडू आणखीन 1-2 चेंडू डॉट झाले असते, मॅच मध्ये रंगत आली असती. आता थोडस पुन्हा एकदा त्या ठिकाणी छोटा फटाका, मात्र यावेळी स्वतःवरती नियंत्रण नाही आहे, अतिघाई संकटात नाही. बॅक टू बॅक कुठेतरी टर्निंग पॉईंट दोन्ही चुकले गेलेत. गोलंदाजी खूप चांगली होती, गोलंदाज स्वतःवरती नाराज. जर मी म्हणतो ना की गोलंदाज जेव्हा आपल्या लय आणि आपल्या नियंत्रण आणि आपल्या कंट्रोल मध्ये असतो ना, तेव्हा मग सर्व त्याच्या मैदान ताकद कोणती असं तुमची फील्ड जर मिस झाली तर स्वतःवरती तो नियंत्रण बिघडतं, त्याचं लाईन ऑफ लेन यावेळी कंट्रोलमध्ये नसेल, कारण बॅक टू बॅक दोन्ही झेल होते, दोन्ही फलंदाज बाद झाले असते, थोडंसं दबाव वाढला असता, प्रेशर आला असता, मॅच इज अ मोमेंटम पाहायला मिळाली असती. आता यावेळी वाट बॉल पंचांकडे अपील. षटक आपण जर पाहिलं तर कंप्लीट झालं, ते आपण पाहिलं तर 4 आणि 4 षटकानंतर 24 बॉल्स नंतर धावसंख्या फलकावरती 57 धावा. आता जिंकण्याकरता 6 चेंडू आणि 9 धावा. पंकज मॅच टर्निंग पॉईंट आहे, मॅच इथनं बदलू शकेल. पहिले 2 चेंडू जर डॉट आले किंवा विकेट गेली तर प्रेशर मध्ये येईल अनफिट टीम. त्यानंतर विचार केला तर SIPL टीमला एक चान्स, जे म्हणतात ना की आयुष्यामध्ये मिळणारा सोनेरी क्षण ज्याला आपण लक म्हणतो, जर लक जर आपल्या पाठीची असतील तर जगातील कोणती ताकद तुम्हाला थांबू शकत नाहीये. मात्र त्याआधी घेऊयात ब्रेक. येणारे 6 चेंडू कोण असेल जो रोखणारा आणि कोण असेल तो ठोकणारा, त्याआधी देऊया डीजेला संधी.
आमचे गावान मोठा उत्सव हाय आमचे गावान क्रिकेटचा संग्राम हाय आमचे गावान मोठा उत्सव हाय आमचे गावान क्रिकेटचा संग्राम हाय आम्ही उमेद मंडळ आम्ही क्रिकेट हौशी आम्हा क्रिकेटचा अभिमान आम्ही उमेद मंडळ आम्ही क्रिकेट हौशी 6 चेंडू आणि जिंकण्याकरता 9 धावांची गरज. मग या ठिकाणी पुनश्च एकदा प्राणहार संकटमोचक कोणाला तरी बनावं लागेल आणि त्याकरता बॉलिंग मार्क वरती मॅजिकल बॉलर जो दोन्ही ब्रेक करतो तो मिस्टर योगेश उर्फ बच्चू आपण पाहतोय. आणि बॅटिंग स्थानवरती एका साईडनं अनुभव घेऊन उतरले जयप्रकाश पाटील आणि दोघांमधली आता जुगलबंदी जी मात्र दोन्ही मॅच करता पाहायला मिळेल. 6 चेंडू 9 धावा. पहिला बॉल, पहिला चेंडू त्या ठिकाणी वाईट बॉल. पहिला चेंडू अतिरिक्त आला. पहिला चेंडू मात्र कुठेतरी फिरवण्याचं काम केलं होतं ब्रेक झोननं. चेंडूला मुवमेंट करायचं थोडंसं हलक्या हातानं पण त्या ठिकाणी जास्त चेंडूला फिरवलं गेलं आणि वाईट बॉल देखील पाहतोय. आणि वाईट बॉलनं धावसंख्या फलकावरती आहे 58. फक्त चेंडूला आपल्या मास्टर माइंडनं ज्याला म्हणतात ना की सेन्सिटेबल क्रिकेट हे सर्वात मोठं असं आहे. तुम्हाला जर अनेक वर्ष क्रिकेटमध्ये स्वतःचं अस्तित्व करायचं आहे ना तर मात्र ते मी जयप्रकाश पाटीलकडनं 2 दिवसामध्ये पाहतोय. कारण या व्यक्तीबद्दल बोलावं ना तर खऱ्या अर्थानं एक शांत पद्धतीनं आणि अनेक वर्ष क्रिकेटमध्ये उमेदवार कराकडनं पाहायला मिळाला. एक सिंगल कन्वर्ट केली आणि महत्वाच्या फलंदाजाला सायकल एंडवरती आणलं. वाट अ बॉल मात्र यावेळी पंच दर्शवतायत. पंच दर्शवतात या ठिकाणी हा चेंडू मात्र व्हाईट बॉल आणि व्हाईट बॉलला धावसंख्या पुनश्च वाढती. बॅक टू बॅक तुम्ही जर पाहिलं तर आता मात्र चेंडू बाकी आहेत. 6 धावा अजूनही मात्र कराव्या लागतील. नेक्स्ट बॉल, यावेळी चांगला बॉल ज्याला खूप चांगल्या पद्धतीनं स्ट्रोक खेळला. या ठिकाणी आपण पाहिलं तर फायनली डीपचा शतरषक जो कलेक्ट करेपर्यंत आणि फेकीपर्यंत जॅक्सन घरत कळे तोपर्यंत एक सिंगल वाचू शकले नाहीत. एका सिंगलनं धावसंख्या फलकावरती येते 61 या धावसंख्येवरती. आता जिंकण्याकरता चेंडू मात्र बाकी आहेत. 4 चेंडू आणि 5 धावा. 4 balls and 5 runs and the required to win the match and team Amphight आपण पाहिलं तर पाहायला मिळते सायकल एंट्री पुन्हा एकदा. मात्र एका साईडनं बच्चू जो मात्र या मॅचचा टर्निंग पॉईंट बनण्याचा प्रयत्न करेल. नेक्स्ट बॉल पुन्हा पाहायला मिळतोय. यावेळी चांगला स्ट्रोक खेळलाय ऑन साईडला. ज्या ठिकाणी मिड विकेटचा शतरक्षक फेकी करेपर्यंत एक सिंगल येते. सिंगल डबलनं आपलं काम होते त्यामध्ये रिस्क कशासाठी क्योंकि आपण जर पाहिलं तर या मॅच मध्ये सर्व काही पाहायला मिळत आहे आणि पॉसिबल आणि अनपॉसिबल ज्या रणांगणामध्ये ही मॅच पाहतोय. यावेळी पुन्हा मुवमेंट आहे. चेंडू हवेमध्ये, चेंडू निघून चाललाय. संघर्षाचा संघनाद करत मॅच फिनिशिंग. वॉट स्ट्रोक्स. मॅच संपवली आहे. ज्या फलंदाजाचं नाव आहे मिस्टर साईराज फनसे आणि थोडस बाडलं घाडलं टीम SIPL बोलतोय मी नक्कीच मुख्य मंचावरती ज्या ठिकाणी आपण पाहतोय. त्याआधी मात्र नेक्स्ट मॅच ज्या मॅच मध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे टीम एका साईडनं जय हनुमान योद्धा आणि थिरन चॅलेंजर्स यांच्यामध्ये. त्याआधी बोलूयात आपण मुख्य मंचावरती ज्या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच करता या मॅचचा मॅन ऑफ द मॅच मिस्टर ओनली वन मॅच फिनिशिंग मिस्टर साईराज फनसे आपण मुख्य मंचावरती यायचं आहे. त्या ठिकाणी मात्र मॅन ऑफ द मॅच देखील वितरित केली जाईल.